नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत कोकणातला विशेष भाग। तर मी गावावरून येताना भरपूर असा कढीपत्ता आणि बरंच काही घेऊन आले, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओमध्ये तुम्हाला वर्षभर कढीपत्ता स्टोर कसा करायचा हे मी दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका बरं का। तर मी येताना जो कढीपत्ता आणला होता तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याखाली धुवून घेतलेला आहे आणि पंख्याखाली 1 तासभरासाठी कोरडा करून घेतलेला आहे, म्हणजे त्यातलं पाणी सगळं सुकून गेलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यासाठी एक न्यूजपेपर लागणार आहे। तर न्यूजपेपर मध्ये आपण ह्या ज्या डहाळ्या आहेत त्या सर्व बांधून ठेवणार आहोत 2 ते 3 दिवसासाठी। तर व्यवस्थित असं बंडल मध्ये आपण हे कढीपत्त्याच्या डहाळ्या बांधून ठेवणार आहोत। एखाद्या रबरने किंवा धाग्याने बांधून ठेवलं तरी चालेल। तर हा बंडल असा तयार करायचा आहे आणि 2 ते 3 दिवसासाठी फ्रीज मध्ये ठेवायचा आहे। 2 ते 3 दिवसानंतर हा बंडल आपण काढून घेणार आहोत। तर तुम्ही हे बघू शकता, हा जानेवारी महिन्यात मी हा कढीपत्ता स्टोर केलेला आहे। तर जवळजवळ 7 महिने झालेले आहेत। कढीपत्ता अजूनही कुरकुरीत आणि हिरवागार आहे। तर तुम्ही अशाच पद्धतीने तेजपत्ता, शेगळाची पानं, हळदीची पानं, चहापत्ती, कढीपत्ता असं बरंच काही तुम्ही स्टोर करू शकता वर्षभरासाठी। तर आता हा बंडल मी फ्रीज मध्ये काढून घेतलेला आहे। तर आता प्रत्येक डहाळ्याचं कढीपत्ता आपण काढून घेणार आहोत आणि एका हवाबंद बरणीमध्ये स्टोर करणार आहोत। जर तुमच्याकडे झिपलॉकच्या बॅग असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता। तुम्ही हा कढीपत्ता फ्रीज मध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता, हा अजिबात काळा पडणार नाही। तर कढीपत्ता तुम्ही वर्षभरासाठी तर साठवालच, पण त्याशिवाय तुम्ही कढीपत्त्याची चटणी किंवा तुमचे कोणी फॅमिली मेंबर बाहेर गावी राहत असतील तर तिथे कढीपत्ता मिळत नसेल तर त्यांना तुम्ही हा वर्षभरासाठी कढीपत्ता देऊ शकता। तर फ्रीज मध्ये महिनाभरासाठी मिरच्या, कोथिंबीर, आलं कसं स्टोर करून ठेवू शकता हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओत दाखवलेलं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मी याची लिंक सुद्धा देते, तुम्ही व्हिडिओ जरूर पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हीही गावावरून येताना असंच बरंच काही घेऊन येता का हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। अशाच नवीन व्हिडिओ सहित पुन्हा भेटू। धन्यवाद।